लाल लगा बेटी दे रे, जल्दी दे रे, देखते क्या रे? बघतो बघ कसा मेला, बाई कधी बघितलीच नाही मेले ना. आता जाशील कुठे भावाने? रस्ता सोड मुकाट्यानं. का त्या दिवशी मला मारताना मजा वाटली ना तुला? तुला कोणी आया बहिणी आहेत की नाही? हात सोड म्हणते ना, हात सोड सोड. थांब, बाई काय चीज आहे ते मी आता दाखवतोच तुला. मेल्या मुडक्या, गडकी बाईच्या अंगावर हात टाकतोस, लाज वाटते का? चाल मुकाट्यानं. सोड सोड म्हणते ना. अरे अरे लग्न झालेल्या बाईच्या अंगावर हात टाकायला तू दुर्योधन आहेस की दुःशासन? अरे सोड. अरे बापरे, अरे सारखं सारखं त्या झाडावर काय? अरे बचाव बचाव, धावा, बचाव बचाव बचाव. अरे बचाव बचाव. अरे बापरे. रामखोर, मारा, हाणा हाणा मेल्याला. तुमच्या बायकावर त्यानं हात टाकला. हात टाकला काय रे? आज नवरा आला म्हणून वाचलीस तू. कधी ना कधी तरी सापडशीलच एकटी. बस खतम. ओरडू नको, नाही तर काय करू? मला या घरात राहायचं नाही, मला हे नाटक करायचं नाही. अरे पण काय झालं? काय झालं? अरे फोर रस्त्यात बळीनं माझ्यावर जबरदस्ती केली. हा धनंजय तिथे आला नसता तर काय झालं असतं? माझं सगळं सोंग उघडकीत आलं असतं माहितीये. अरे पण परशा, आम्ही जागा शोधण्याचा प्रयत्न करतोच आहोत ना. अरे एक जागा पण शोधली आम्ही, पण ती आपल्याला झेपण्यासारखी नाही. 1,500 रुपये भाडा आहे. अरे बाबा नो, काय वाटेल ते करा, पण इकडनं निसता नाही तर तो बळी माझा बळी गेल रे. बळीला एवढं काय घाबरतोय? मी त्याला घाबरत नाहीये रे बाबा, पण पुन्हा भर रस्त्यात त्याने पार्वतीचा परशा करण्याचा प्रयत्न केला ना, सगळ्यांना धोका होईल. अरे मग सिंपल आहे, तू घराबाहेर पडायचं नाही. रोज घराबाहेर पडणारी पार्वती आता घरात कशी असं विचारलं तर? असं विचारलं तर एक मार्ग आहे. कोणता? आई होण्याचा. चायला ही आयडिया फर्स्ट क्लास. काय? नाही नाही, अरे आधी बाई बनवलं तर आई बनवत आहे. अरे कमळीशी लग्न करून बाप व्हायची स्वप्न पाहतोय रे मी. आधी आई आणि मग बाप. नाही मला नाही. अरे तू मला म्हणला होतास ना की लीलाबाईंनी तुला याच करता प्रसादाचा आंबा खायला घातला होता. त्याचा असा परिणाम असं तिला वाटेल आणि ती बोलतीच खुश होईल. थोडे दिवस कळ काढ रे. जागा पाहिजे, राहायचं ना आपल्याला इथं. प्लीज प्लीज. ठीक आहे, आता काय कळाच काढायच्या आहेत. आई ग मनीषा, सुधा, ये ना. सुषमा कुठे आहे? सुषमा आंघोळीला गेलीये, तू ये ना बस. सुधा, तुझा भाऊ भेटला होता का ग तुला? त्याचीच खंत वाटते ग. एवढा जुळा भाऊ पण तोंड सुद्धा बघत नाही. तुला भेटतं वाटतं? भेटतो अधून मधून. तू त्याला आवडलेली दिसतेस. कशावरून? माझा आपला अंदाज. खरं ना? असेलही कदाचित, पण मला तो आवडतो हे मात्र नक्की. अगं तो गदाळा माझ्याशी बोलत असताना तर मीच मध्ये मध्यस्थी केली असती, म्हणजे पत्रपित्र पोचणं वगैरे. सुधा, तू किती धोरणी आहेस ग. हे सांगायला मिठी मारावी लागते, पण मला बाई फार बरं वाटलं. म्हणजे माझ्या भावाला वाटलं असतं ना इतकंच. चल. काय ग, आज बँकेत जायचं नाही वाटतं तुला? आज दांडी मारली. बाई ग बाई. काय झालं? मी कुठल्या कामाला इथे आले होते आणि काय बडबडत बसले. अगं तू चिंचणी आवळे आणलेस ना? हो मग. 4 चिंचा दे ना. देते. सुधा, तुला चिंचा खावीशी वाटतात? नाही ग, मला नाही की. ठरल्या जाऊ बाईंना. काय सांगतेस काय तू? थांब, आत्ता आणून देते. मावशी लवकर इकडे. काय सांगतेस? चल चल. काय लीला मावशी? अगं बाई, हे काय? तू चक्क व्हिडिओ उडतेस? किती वेळा सांगितलं तुला, कितीही वाटलं तरी विड्या उडायच्या नाहीत म्हणून. म्हणजे डोहाळे लागलेत हो, डोहाळे. गेले 2 दिवस सारखी विड्या सोडते. काय विचित्र डोहाळे म्हणायचे. काय ग पार्वती? काय करू बाई, सारखी इच्छा होती विडी ओढायची. मनाला आवर घातला ना तरी सुद्धा सुटत नाही. पूर्वी विडीचं नाव जरी घेतलं ना तरी ओकारी यायची. हो की नाही हो धनी? कसली अवलाद जन्माला येणाऱ्या हिच्या पोटी काय कळत नाहीये. नशीब विडी प्यायचे डोहाळे लागले, दारू प्यायचे डोहाळे लागले असते तर बहुतेक जरा चमत्कारिकच आहे, पण फार काळ नाही टिकायचं हे. काय पार्वती, निरंजन बाबांचा आंबा पावला की नाही? तुला काय झाले हसायला?
आज ना उद्या तुझ्यावर सुद्धा ही पाळी येणारच आहे. धनंजय, हिला फार श्रम करू देऊ नकोस हो. काही लागलं सवरलं तर मला सांगायचं. आज मला खूप खूप आनंद झालाय. गेल्या 25 वर्षात या घरात मिस्टर माने, हा? जरा ती मागल्या वर्षीची फाईल बघता का? मागल्या वर्षाची फाईल ही का बघा. ही थांबा 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 थांबा. सॉरी हा. नाही तुम्ही सॉरी, पण आय एम व्हेरी ग्लॅड. काय पौराणिक काळात दुष्यंताच्या मदतीला भुंगा धावून आला होता, इथं आमच्या मदतीला झुरळ धावून आलं. काळाचा महिमा दुसरं काय. माने, तुम्ही ऑफिस मध्ये आत लक्षात ठेवा. हे जुळांना सांगायला मला काय सांगताय. काय हे? नाही चुकून तुमची ऍक्शन मी केली. पण काय म्हणा, या ऑफिसात झुरळ फार कमीच आहेत नाही. माने, पार्वती आहे का घरात? हं? तू कोण? मी तिची बालमैत्रीण. अच्छा अच्छा अच्छा. हे बघ, ती खोली आहे ना, तिथे आहे ती. जा. हम्म. कमळे कमळे. आई, 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 आई. अरे वा, ही पण आज पूर्ण करून घेतेस वाटतं. हळू बोल, कोणतरी ऐकेल. पण तू अचानक कशी काय आली? आबानेच पाठवले मला पुण्याला. कशाला? माझ्या लग्नासाठी आबानी 2-4 पोरं हेरल्याच पुण्यातली, म्हणून त्यांच्या दोस्ताकडे मला पाठवून दिले. म्हटलं पोरं बघायला आपलं काय जातंय, तेवढीच तुझी आणि माझी भेट तरी होईल. हा, हे बाकी बेस्ट झालं. याच्यापेक्षा बेस्ट बातमी आणली मी. हो, कुठली कुठली? तुझं लोकनाट्य गेलं. चुलीत. नाही रे, दादू मादू तमाशा मंडळात. हा? त्यांना ते बेफाट आवडलं. मी सगळं बोलले त्यांच्याशी, व्यवहार सुद्धा ठरवलाय. पुढच्याच महिन्यात स्टेजवर येते. आता बोल. कमळे कमळे, हा दिवस उगेल असं वाटलं नव्हतं बघ, तुझ्यामुळे उगवला. मला माझी वाट सापडली. आता बघ, ह्यो परशा तमाशात काय काय चमत्कार करून दाखवत होते. आता तरी खुश आहेस ना माझ्या राजा? खुश? अगं माझ्या कमळे, तुला कुठं ठेवू आणि कुठं नको असं झालंय बघ. आधी मला जमिनीवर ठेव. का? अवघडलेल्या बाईनं असं झुसलू नये. अरे हो, विसरलोच की. धनी लवकर या आणि येताना उकडलेल्या शेंगा घेऊन या. हो नक्की. धनंजय, धनंजय. काय बे, एवढं घाबरलेलं काय. होय रे बाबा, तो बळी रे, चांडाळ मेला. आज तुझी सगळी हाडं खिळखिळी करतो असा दम देऊन गेलाय. दुसरं काय रे, मवाली आहे, 4 गुंड बरोबर घेऊन यायचा. हे बघा, तुम्ही निश्चिंत राहा, काही काळजी करू नका. अरे बाबा, आम्ही- तुम्ही कामावर गेले हे बघूनच तो येणार रे. घरात फक्त मी, त्या 2 पोरी आणि ही अशी. मला फार भीती वाटते रे. तुम्हाला थांबता नाही का येणार? थांबू ना. काय हा शंतनू आज लायब्ररी ऐवजी घरातच अभ्यास करेल. बरं. आणि हा सुधीर सुद्धा. सुधीर कोण? सुधीर म्हणालो मी सुधीर म्हणालो. सुधा 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 सुद्धा आहे, जरा धीर धरा असं मला म्हणायचं होतं. पण ते सुधा आणि धीर एकत्र झालं आणि तुम्हाला सुधीर असं ऐकू आलं. मी काय म्हणते धनी, हं. तुम्ही स्टोअर मध्ये चिठी का नाही पाठवत आजारी असल्याची? पाठवतो पाठवतो. ही सुद्धा ऑफिस मध्ये चिठी घेऊन जाईल. तुम्ही इतकी निश्चिंत राहा, काही काळजी करू नका. येस, मी धनंजय मानेचा मित्र, ही चिठ्ठी द्यायला आलोय. बसा ना. हो. आजारी आहेत म्हणजे नेमकं होतंय काय त्यांना? ते नक्की निदान झालं नाही अजून. पण काहीतरी असेलच की. खोकला, ताप. ताप 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 तर आहेच. फार आहे का? नाही फार नाही, 4 डिग्री आहे. फार जास्त आहे हा ताप. हा? पण खोकला पण आहे ना. खोकला पण आहे, थांबतच नाही. काय सांगता काय? हो, आम्हाला वाटतं ते काय ते घोवर असलं पाहिजे, शिवाय श्वास लागतो, डोकं दुखतं, पोटी दुखतं. म्हणजे थोडक्यात कठीण परिस्थिती आहे. हो. काहीतरी भलतच झालं हो. पण असे अचानक सिरियस कसे झाले ते? सिरियस कुठं? जजा सिरियस नाही काही, डॉक्टरने सांगितलं. माणसांचाच डॉक्टर आहे ना तो? अर्थात. पण तुम्ही काय काळजी करू नका हो, उद्यापर्यंत आम्ही सगळं बरोबर करू. तुम्ही? म्हणजे असं डॉक्टर म्हणाले. मला फार काळजी वाटते हो. मला इथे चैनच पडणार नाही. मी येऊ का तुमच्या बरोबर? नको नको, धनंजय जवळ कोणीही जाऊ नका असं डॉक्टरनी बजावलंय. मी जातो, कारण काय तो घरात एकटाच आहे आणि घरात दुसरं कोणी नाहीये. नमस्ते.